मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार मनोज जरांगेंचा निर्धार। काही राजकीय पक्षांचा मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। मनोज जरांगेशी आज कुठलीही चर्चा नाही। जरांगे मुंबईत आल्यानंतरच चर्चा होणार। सरकार पहिल्यापासून चर्चेसाठी सकारात्मक, विखे पाटलांची माहिती। संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचा पहिल्यापासूनच पाठिंबा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवतांची महत्त्वाची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा। महाबळेश्वरच्या विचार मंथन शिबिरात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत एकमतानं ठराव मंजूर। शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध, गरज पडली तर मुंबईत धडकणार ओबीसी महासंघाचा इशारा। एकनाथ शिंदेनेही शिवतीर्थवर जाऊन घेतलं राज ठाकरेंच्या गणरायाचं दर्शन। आमच्यातली चर्चा खासगीच राहू द्या म्हणत शिंदेंनी वाढवला सस्पेन्स। काहींना आता स्नेहसंबंध आठवला म्हणून उद्धव ठाकरेंना टोला। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं, फक्त वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। नांदेड, लातूर आणि परभणीत पावसाचा कहर। नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या गावात पाणी साचल्यानं 80 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं। चंद्रपुरात भरधाव ट्रकची रिक्षाला धडक। रिक्षा चालकासह 6 जणांचा जागीच मृत्यू। विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यानं अपघात। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। साई भक्तांना शिर्डीत आता फ्री पार्किंग सुविधा मिळणार आहे। साईबाबा संस्थानने भव्य पार्किंगची व्यवस्था केली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। मंदिरात जाण्यासाठी भक्तांना मोफत बसची सुविधाही पुरवली जाणार आहे। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा नवा आदेश पारित करण्यात आलाय। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळला असून केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली। भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। म्हाडाच्या कोकण मंडळाची सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी सोडत काढण्यात आली आहे। 5,285 सदनिका, 77 भूखंड विक्रीसाठीची सोडत काढण्यात आली असून ऑनलाईन अर्जासाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला असून 18 वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळे गावात विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली होती। 25 ऑगस्टला ही घटना घडली होती आणि हत्येच्या दिवशी त्या दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला। गोळेगाव इथे विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता। दोघांना सासऱ्यांनी पकडलं आणि त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी या दोघांना विहिरीत ढकलून देत हत्या केली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेर इनोव्हा कारने पेट घेतला। शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची माहिती आहे। आग लागली तेव्हा कारमध्ये चालकही होता, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। नांदेड जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे अनेक पुलांवर पाणी आलं असून वाहतूक ठप्प झाली। नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाका पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक मंदावली आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। यावेळी काँग्रेस नेत्यांनी भर पावसात पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी इथल्या हळदार रोडवर अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। या पुरात हळदा कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती आणि या बसमध्ये 18 विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक होता।
वाशिमसह कारंजा मानोरा तालुक्याला पावसाने झोडपलं। पावसामुळे कारंजा शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत, तर पिकांनाही मोठा फटका बसला। परभणी जिल्ह्यातील बनवस गाव परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले। दरम्यान नदीच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या 30 वर्षीय युवकाला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नांदेडच्या देगलूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे सांगवी आणि उमरमधील 80 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। अतिवृष्टी झाल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला। बीडच्या केज तालुक्यातील वरप गावातील अल्पभूधारक शेतकरी सतीश देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। गेल्या 2 वर्षांपासून सतीश देशमुख सातत्यानं आरक्षण लढ्यात सहभागी आहेत। बुधवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले होते आणि दरम्यान नारायणगाव इथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं। घरातील कर्ता पुरुष गेल्याने आता देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सतीश देशमुख यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे। कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला 19 ऑगस्टपासून 31 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत आणखी 3 महिन्यांची वाढ करण्यात आली। ऋषी पंचमीच्या निमित्तानं नंदुरबारमधील तापी तीरावर महिलांनी मोठ्या प्रमाणात स्नानासाठी गर्दी केली होती। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या क्षेत्रप्रकाशा इथे स्नान करून केदारेश्वराच्या दर्शनासाठी महिलांच्या रांगा दिसून आल्या। जळगावच्या वाघोड गावात दुर्गंधीयुक्त घाणीतून पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। तातडीनं दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक शेगावात दाखल झाले। दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी लांब रांगा लावल्या। गोंदियामध्ये गणेश उत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। डीजे वाजवल्यास संपूर्ण साहित्य जप्त करून कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला। वाशिमच्या खिरडा गावातील शेतात विहिरीत सायाळ कोसळल्याची घटना घडली। यावेळी शेतकऱ्यांनी सायाळला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिलं। धुळे जिल्ह्यातील निमझरी शिवारात बिबट्या आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं। यानंतर पाहूयात मनोज जरांगेंच्या मताशी आम्ही सहमत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। आठवले साताऱ्यात बोलत होते। कुणबी नोंदी मिळालेल्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं आठवलेंनी म्हटलंय। आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुणबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे थोडं शक्य होणार नाही आहे। आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 10 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये महिलांनी चक्काजाम आंदोलन केलंय। कामगार कल्याण महामंडळाच्या भांडे संच वाटपात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला। संचाचा लाभ मिळत नसल्याचं म्हणत तातडीनं संच देण्याची मागणी जी ती करण्यात आली।